नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. घराच्या बांधकामावेळी या ऐतिहासिक गावात सापडलं गुप्तधन. सोन्याच्या दागिन्यांनी भरलेलं तांब्याचं भांड. गुप्तधन सापडताच 8वीत शिकणाऱ्या प्रज्वलनं शनिवारी गदग जिल्ह्यातील ऐतिहासिक लंकुडी गावात घरबांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी कुटुंबियांना सोन्याच्या दागिन्यांनी भरलेले तांब्याचं भांड आढळून आलं. ते भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आलं. हे गुप्तधन सापडताच कुटुंबातील 8वीत शिकणारा प्रज्वल गावाकडे धावत गेला आणि सोनं सापडल्याची माहिती दिली. त्यानंतर ग्रामस्थांनी ग्रामपंचायत, पोलीस, एएसआय आणि जिल्हा प्रशासनाला कळवलं. माहिती मिळताच गदगचे पोलीस अधीक्षक, एएसआय, जिल्हा प्रशासन आणि ग्रामपंचायतीचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. लंकुडीला भेट दिलेल्या धारवाड येथील एएसआय अधिकाऱ्यांनी 466 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दागिन्यांची तपासणी केली. या दागिन्यांचं विशेष ऐतिहासिक मूल्य नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे ते कुटुंबाला परत देण्यात यावेत अशी मागणी कुटुंबियांनी केली. दरम्यान लंकुडी विकास प्राधिकरणाच्या राज्य सल्लागार समितीचे सदस्य सिद्धू पाटील यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून गुप्तधन सापडल्याची माहिती दिली. यावर मुख्यमंत्र्यांनी सर्व सोने जिल्हा प्रशासनाकडून सुपूर्द करण्याचे निर्देश दिले. कुटुंबाच्या प्रामाणिकतेचे कौतुक करत एलडीए सदस्यांनी कुटुंब प्रमुख कस्तुरबा आणि मुलगा प्रज्वल यांचा सन्मान केला. मात्र नाव न सांगण्याच्या अटीवर ग्रामपंचायतीच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की संबंधित कुटुंबांना आवश्यक परवानगीशिवाय घर बांधकाम सुरू केलं होतं. यामुळे या बांधकाम क्षेत्राचा ताबा एएसआय घेण्याची शक्यता आहे. याबाबतचा निर्णय सोमवारी होणाऱ्या बैठकीत घेतला जाईल. मुख्यमंत्र्यांनी सोन्याचे दागिने जिल्हा प्रशासनाकडून सुपूर्द करण्याचे आदेश दिले. या संदर्भात आम्ही मंत्री एच के पाटील यांच्याशी चर्चा करू आणि दागिने सुपूर्द करणाऱ्या कुटुंबाबाबत योग्य तो निर्णय घेऊ.